हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवनसुत हनुमान की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे, परमपुरुष शौरे पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिकाची तहारी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण सत्तांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम, निवृत्तीश्वरानुग्रहात प्राप्त तत्वं, महेंद्रायणी तीरभूमौ वसंतं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेनो, बोलतो वचनी अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, व्रजे वसंतम नवनीत चोरम, गोपांगनानां यदुकूल चोरम, श्रीराधिकायां हृदयस्य चोरं, चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये, चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये. शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं भेदां जाड्यान्धकारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेली ओवी ही 12व्या अध्यायातील 7व्या क्रमांकाच्या श्लोकावर विवेचन करताना भगवान परमात्म्याच्या मुखारविंदापासून आलेले जे शब्द आहेत, मुखामृताची वाणी आहे, ही वाणी विश्वगौरी ज्ञानोबाराय आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये आपल्या समोर मांडत आहेत. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी नचिरात पार्थमय्या विशितचेतसाम या श्लोकावर विवेचन करताना भगवान परमात्मा म्हणतायत, ज्ञानोबाराय म्हणतायत की माझे जे भक्त आहेत त्या माझ्या भक्तांकरिता
एरवी तरी माझी या भक्ता, एरवी म्हणजे कधीतरी, केव्हाही माझ्या भक्तांकरिता मात्र काय आहे, संसाराची चिंता मात्र नाही आहे. का नाही ज्ञानोबा म्हणतात, तर भगवान परमात्मा म्हणतायत की काय समर्थाची कांता कोरांना मांडे. बघा, विश्वमौली ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचा भांडार आहे. अनेक संतांनी वर्णन करताना म्हटलंय, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. एक दृष्टांत पटवून देण्यासाठी, एक सिद्धांत पटवून देण्यासाठी ज्ञानोबारायांनी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. त्याचप्रमाणे भगवान परमात्म्याच्या मुखारविंदावरून आलेले जे शब्द आहेत, हे शब्द ज्ञानोबाराय ज्यावेळेस आपल्या समोर मांडतायत श्री गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेप्रमाणे, तर ज्ञानोबाराय इथे सांगतायत की एरवी तरी माझी या भक्ता, माझे जे भक्त आहेत ते भक्तांकरिता मला त्यांना कुठल्याच प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही. का आवश्यकता नाही, तर ज्ञानोबाराय उदाहरण देऊन सांगतायत की काय समर्थाची कांता कोरांना मागे. जो समर्थ आहे, श्रीमंत आहे, आणि या श्रीमंत माणसाला त्याची जी पत्नी आहे ती पत्नी भीक मागण्यासाठी इतरांच्या दारामध्ये जाईल का? जाणार नाही. तसं ज्ञानोबाराय भगवान परमात्मा म्हणतायत, ज्ञानोबाराय वर्णन करतायत की जे माझे भक्त आहेत ना, त्या भक्तांकरिता मात्र कुठल्याच प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही, संसाराची चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांचा सांभाळ करणारा मी भगवान परमात्मा आहे, स्वतः आहे. त्यांच्या प्रपंचाची काळजी त्यांना करण्याची आवश्यकता नाही, कारण मी त्यांची सर्व काळजी काय करत असतो, निवारण करत असतो. अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना भक्ताची काळजी तो किती करतो, तुम्हाला अनेक उदाहरणं सांगता येतील की तो भगवान परमात्मा माझे जे भक्त आहेत या भक्तांचा जो संसार आहे तो संसार पूर्णतेकडे नेण्याचं काम तो भगवान परमात्मा करत असतो. त्यामुळे भक्तही निर्भय अवस्थेमध्ये थांबत असतात, कारण त्यांना माहिती आहे की माझा जो भगवान परमात्मा आहे ना, तो भगवान परमात्म्याच्याच हातामध्ये सर्व गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण काळजी करण्याचं कारण आता काही गरज नाही. आणि म्हणून भक्त हे निर्भय अवस्थेमध्ये आपलं नामचिंतन, त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये ते खंडना कधीच करत नाही. सदा सर्व काळ त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असतात. तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे की जगद्गुरु तुकोबारायांच्या संसाराची व्यथा जी आहे कशी आहे, तर तुकोबारांनीच अनेक ठिकाणी वर्णन करताना असं म्हटलंय की किंवा भगवान परमात्मा ज्यावेळेस त्यांना घ्यायला आलेला आहे, ज्यावेळेस तुकोबारा वैकुंठाला जायला तयार झालेले आहेत आणि प्रत्यक्ष भगवान परमात्मा आलेले असताना ते वर्णन करत असताना त्यांनी तुकोबारांनी म्हटलंय काय, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मोडती जरजर, दरदरीत पाण्या माझी रांदिलेल्या कन्या, मोडक्या त्या बाजावरी वाकळाच्या शेजार. अशी दरिद्री अवस्था असतानाही तुकोबारा मात्र काय म्हणताय की ज्यावेळेस दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ पडलेला असताना सुद्धा तुकोबारा म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पेढा गेली. माझं दिवाळं निघालं आणि माझं या दुष्काळामुळे माझ्या मागे असणारं जी जबाबदारी आहे, माझ्या मागे असणाऱ्या ज्या पीडा आहेत, या पीडा मात्र काय झालेल्या आहेत, निघून गेलेल्या आहेत, असं स्वतः तुकोबारा म्हणतायत. मग लक्षात घ्या की संसार जो आहे हा संसार हा करावा लागत असतो आणि क्षमा असावी, संसार हा होत असतो आणि
परमार्थ मात्र हा करावा लागत असतो, लक्षात घ्या. परमार्थ करण्यासाठी परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी म्हटलंय. परमार्थ करणं म्हणजे काय सोपं नाहीये. संसार हा आपोआप होत असतो, पण परमार्थ करण्यासाठी आपल्याला विचार करा. लक्षात घ्या, आपल्याला जर पंढरपूरच्या वारीला जायचं असेल, आता या लॉकडाऊनमुळं आपली आषाढी वारी मात्र थांबलेली आहे. आता भगवान परमात्म्याच्याच हातात आहे की कार्तिकीला आपल्याला बोलवायचं की नाही. तर बघा की तो भगवान परमात्मा आहे. संसाराचे जे भक्त आहेत, हे भक्त त्या संसाराची चिंता करत नाही. आपल्याला मी म्हणत होतो की आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, तर पंढरपूरला जायचं असेल तर आपल्याला वळकटी बांधली पाहिजे. आपल्याला जे साहित्य आहे ते आपल्या सोबत घेतलं पाहिजे. आपण मार्गक्रमणा केली पाहिजे. नाहीतर आपण घरातच बसून जर आषाढीला जायचं आहे, आषाढीला दिंडीला जायचं आहे, दिंडीची खूप मजा असते, पण आपण जर निघालोच नाही, घरातून पाय काढलाच नाही, तर कसं चालेल. त्याच्यासाठी आपल्याला जावं लागतो. म्हणजे परमार्थ हा करावा लागत असतो आणि संसार मात्र हा होत असतो. पण हा संसार होत असताना मात्र काय म्हटलंय की त्या संसारामध्ये अनेक दुःख आहेत. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रत्येकाला या संसाराची चिंता आहे. तुम्हा आम्हाला सर्वांना चिंता आहे, पण माझ्या भक्तांकरिता, माझ्या संतांकडे मात्र या संसाराची चिंता ते वाहत नाही. कारण घालून या भार राहिलो निश्चिंत, निरविले संत विठोबाशी. त्यांच्या चरणार विंदावर त्यांचे चरण आपल्या हृदयामध्ये घेतल्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारची काय म्हटलंय चिंता राहिली नाही. घालून या भार राहिलो निश्चिंत, किंवा वाहू हा संसार देवा पाहिजे. संसार देवाच्या चरणार विंदावर वाहिल्यानंतर त्या भक्ताकरिता संसाराची चिंताच शिल्लक राहत नाही. मग कारण स्वतः भगवान परमात्मा म्हणतात की तुम्ही मला जर अनन्य भावाने शरण आलात, अनन्या चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासेते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहं. तुम्ही जर मला शरण आलात, अनन्य भावाने शरण आलात, तर मी तुमचं तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या विश्लितचितसां. किंवा मी तुमची योगक्षेम वाहण्याची जबाबदारी काय आहे, माझी आहे. मी ती सर्व जबाबदारी पार पाडणार आहे. लक्षात घ्या. मग भक्त आहेत. तुम्हा आम्हाला संसाराच्या चिंता आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक दुःख आहेत. संसार दुःखाचाच आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. म्हणजे संसार काय आहे म्हटलं की दुःखाचाच आहे. पण हा संसार दुःखाचा जरी असला तरी पण या संसारामध्ये राहून ज्ञानोबा म्हणतात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्यासला. किंवा या संसारामध्ये आपण आलो ना, आल्यानंतर संसारामध्ये आली, या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाला आपण शरण गेलो. शरण गेल्यानंतर काय होईल तर म्हणतोय बघा की तो हा उतरील पार, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, तो हा उतरील पार. तो भगवान परमात्मा काय करील, तो या संसार सागरातून आपल्याला उतरवून नेईल, आपल्याला या संसार सागराच्या पासून तारून नेईल. ही जबाबदारी
तो भगवान परमात्म्याने आपली स्वीकारलेली आहे. नवे नवे शंकराचार्य वर्णन करत असताना पांडुरंग अष्टकामध्ये म्हणतायत की प्रमाणम भवाब्धी हृदम मामकानाम नितंबक्कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्तैर्धृतो नाभिकौशप परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवान परमात्मा म्हणतोय की या संसार सागराचा जो सागर आहे, भवनदीचा सागर आहे, हा सागर तरण्यासाठी माझ्या भक्तांकरिता कठीण नाही, फक्त कमरे एवढंच पाणी आहे. प्रमाणम भवाब्धे हृदम मामकानाम नितंबक्कराभ्याम धृतो येन तस्मात्. या मृत्यूलोकामधून जर तरुण जाण्यासाठी जर तरायचा असेल तर माझ्या भक्तांकरता मात्र तो काय नाही आहे, कठीण नाही आहे, तो सोपा आहे. आणि तो सोपा असून माझ्या भक्तांकरिता मी तारण्यासाठीच या विटेवर उभा आहे. उभा भाविकासाठी. तो भगवान परमात्मा आपलं उद्धार करण्यासाठीच विटेवर उभा आहे. फक्त आपण त्याला शरण गेलं पाहिजे. आणि शरण जाऊन भगवान परमात्मा स्वतः म्हणतायत की किंबहुना धनुर्धरा, जो मातेची या उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा, किंवा तेशामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. संसार सागरातून जर तुम्हाला तरुण न्यायचं असेल तर तुम्ही मला शरण या. आणि शरण आल्यानंतर तुमची संसाराची जबाबदारी आहे, ही तारून नेण्याची जबाबदारी मी पार करत असतो. मग तुम्ही म्हणाल का देव एवढा सांगतोय तर खरंच तो भगवान परमात्मा भक्तांच्या संसाराची चिंता वाहून नेतोय का? त्यांना सहकार्य करतोय का? की फक्त बोलतोय भगवान परमात्मा? जसे आताचे नेते जे आहेत की नेते आश्वासन देत आहेत, पण तो आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी ते करत नाही, पूर्णत्वाला नेत नाही. पण माझा पांडुरंग परमात्मा मात्र म्हणतोय की मी काय करेन, तुमची योगक्षेमाची वाहण्याची जबाबदारी माझी आहे. फक्त तुम्ही मला अनन्य भावाने शरण या. तुम्ही जर मला अनन्य भावाने शरण आलात तर मी तुम्हाला या संसार सागरातून तारून नेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्याने अनेक भक्तांचं रक्षण, अनेक भक्तांच्या संसाराची चिंता त्या भगवान परमात्म्याने वाहिलेली आहे. तो भगवान परमात्मा आत्ताही त्या अनेक भक्तांचं संसार सागरातून तारून नेण्याचं काम तो करत आहे. लक्षात घ्या. तुम्हाला उदाहरण देऊन जाईल की महाभारतामधला प्रसंग आहे की संसाराची चिंता त्या भगवान परमात्म्याच्या चरणी वाहिल्यामुळे ते भक्त जे आहेत ते निर्भयतेने नांदत असतात. आपला आनंद भगवान परमात्म्याच्या नाम जपामध्ये ते आनंद घेत असतात. तो भगवान परमात्मा त्या भक्ताचं रक्षण करतोय. तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. पाहते पांडव अखंड वनवासी. अखंड वनवासामध्ये असताना सुद्धा त्या पांडवांचं रक्षण त्या भगवान परमात्म्याने केलेले आहे. का केलं? त्यांच्या संसाराची जबाबदारी त्या भगवान परमात्म्याने स्वीकारलेली आहे. ज्यावेळेस द्यूत खेळत असताना त्या द्यूतामध्ये संपूर्ण राज्य हरल्यानंतर वनवास प्राप्त होतोय. दुर्योधन, दुःशासन, धृतराष्ट्र आदी करून सर्वच त्या पांडवांचा नाशासाठी येन केन प्रयत्न करत असतात. पण
त्या प्रयत्नांना यश मात्र तो भगवान परमात्मा देत नाही. कारण तो भगवान परमात्मा त्यांचं रक्षण मात्र सदा सर्व काळ करत असतो, लक्षात घ्या. आणि ती कुंती माता ही त्या भगवान परमात्म्याचं सदा सर्व काळ स्मरण करत असते. एवढं स्मरण करते की रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन ती करत असते. आणि परिणाम तो भगवान परमात्मा ज्ञानोबाराय म्हणतायत की जोपर्यंत कृष्ण भगवान परमात्मा वृंदावनामध्ये राहिले, गोकुळामध्ये राहिले, कुठपर्यंत? जोपर्यंत पांडव जन्माला आलेले नव्हते. आणि पांडव जन्माला आल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात, द्वारकेचा राणा पांडवा घरी, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो भगवान परमात्मा पांडवांचं रक्षण करण्यासाठी सदा सर्व काळ पांडवांच्या सानिध्यात राहिलेला आहे. आणि सानिध्यात राहत असताना तो दुर्योधन, दुःशासन, धृतराष्ट्र मात्र पांडवांना नाश करण्यासाठी अनेक प्रयत्न करतायत. लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न करावा, त्याच्यामध्येही त्या कृष्ण भगवान परमात्म्यांनी त्यांचं प्राणाचे रक्षण करावं. अनेक प्रयत्न करत असताना मात्र तो कृष्ण भगवान परमात्मा मात्र पांडवांचं रक्षण करत आहे. लक्षात घ्या की ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध झालं, युद्धाच्या पार्श्वभूमीवर अर्जुन आणि दुर्योधन कृष्ण भगवान परमात्म्याकडे गेलेला असताना अर्जुन हा दास्यत्व असल्यामुळे पायाजवळ बसलेला आहे. आणि पायाजवळ बसल्यानंतर आणि दुर्योधन हा मात्र कुठं बसलेला आहे? डोक्याजवळ बसलेला आहे. अहंकार हा डोक्यावर असतो आणि दास हा पायाचा दास असतो, भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावर राहत असतो. तो कृष्ण भगवान परमात्मा उठल्याबरोबर पाहत आहेत तर दृष्टी अर्जुनाकडे गेलेली आहे. आणि अर्जुनाकडे गेल्यानंतर अर्जुनाला विचारतायत की केव्हा आलात तुम्ही? त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, मी आलोय अगोदर, आणि आमचं हे युद्ध होणार आहे, या युद्धामध्ये तुम्ही आम्हाला सैन्याची काय करा तर मदत करा. कृष्ण भगवान परमात्मा म्हणतो की मी ज्या ठिकाणी राहील त्या ठिकाणी शस्त्र हातात धरणार नाही, आणि माझी 11 अक्षरी सैन्य एका बाजूला आणि एका बाजूला मी राहील. त्या दुर्योधनाने त्या 11 अक्षरी सैन्याचा स्वीकार करावा. कृष्ण भगवान परमात्म्याने काय करावं तर अर्जुनाच्या बाजूला थांबावं. अर्जुनाच्या बाजूला थांबल्यानंतर देखान मलतया प्रभूची, अद्भुत प्रेम भक्ताची, जी सारथ्यपण पार्थाची करीतो असे तो भगवान परमात्मा अर्जुनाची घोडी धुतली अनंत म्हटले. ज्ञानोबा अनेक संतांनी वर्णन केले, संत प्रमाण आहे की त्या अर्जुनाच्या घोड्यांचा खरारा काढावा. नवे त्या अर्जुन ज्यावेळेस रथाच्या खाली उतरतोय आणि उतरत असताना कृष्ण भगवान परमात्म्याने अगोदर उतरावं. त्या कृष्ण भगवान परमात्म्याला अर्जुनाला हात द्यावा, त्या हातावर अर्जुनाने पाय टेकावं आणि दुसरा चरण मात्र काय करावं, जमिनीवर टेकावे. म्हणजे एवढं त्या कृष्ण भगवान परमात्म्याने अर्जुनाची सेवा करावी. पण आणि अशी सेवा करता पूर्ण संसार नवे जो युद्ध आहे, या युद्धामध्ये प्राणघातक हल्ले होणार आहेत, तरी कृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाच्या पुढे राहून काय करावं तर अर्जुनाचं रक्षण करावं. पाठीमागे राहून द्रौपदी मातेचं रक्षण करावं. वस्त्रहरणे वस्त्रे कशी झाली माऊली, अनेक संकटातून निवारण करण्याचं काम तो भगवान परमात्मा करत असतो. आणि त्यांचा संसार सफल करण्याचा प्रयत्न तो भगवान परमात्मा करत असतो. तो भगवान परमात्मा लक्षात घ्या की माझ्या पांडवांवर रोष येऊ नये म्हणून शिष्टाई करण्यासाठी तो भगवान परमात्मा कुठे जातोय? दुर्योधनाकडे जातोय की 5 पांडव आहेत, त्यांना 5 अर्ध राज्य द्या, तुमच्या म्हणण्यानुसार अर्ध राज्य नाही 5 गावं द्या. पण दुर्योधन दुष्टबुद्धीचा तो गावं काय, सुईच्या अग्रभागावर जमीन बसेल एवढीही जमीन द्यायला तयार नाही. युद्ध 100% झालेलं आहे, होणारच आहे. मग मात्र जे युद्धामध्ये हानी होईल आणि ती युद्धाची हानी माझ्या भक्ताला त्याचं पाप लागू नये म्हणून कृष्ण भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी जातोय. अर्जुन परमात्मा
अर्जुन कृष्ण भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना 11व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस कृष्ण भगवान परमात्म्याने विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर तो भगवान परमात्म्याला म्हणतोय की देवा तुझा मी महिमा न जाणल्यामुळे योग्यांना दुर्लभ असणारा तो भगवान परमात्मा आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. ज्ञानोबाराय म्हणतात का योग्यांना दुर्लभ असणारा भगवान परमात्मा. अर्जुन म्हणतोय की असा जो भगवान परमात्मा आहे त्याला मी काय केलं तर मी त्याचा महिमा न जाणल्यामुळे सखेती मत्वा यसवम प्रदुक्तम. हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानं तवेरम मया प्रमादात प्रणयेन वापी. माझ्याकडून प्रमाद झालेला आहे. मी तुला हे कृष्ण हे यादव असा मी काय केलेला आहे एकेरी आवाज दिलेला आहे. पण तो कृष्ण भगवान परमात्मा तो भगवान परमात्मा फक्त भावाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा. तो भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेला असल्या कारणाने त्याला हाच दुष्काळ आहे. आणि तो भगवान परमात्मा भक्तासाठी कोणतेही काम करत असतो. तुम्हाला सर्वांना ज्ञातच अभंग आहे. उचनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावमुक्त देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. तो अभंग संपूर्ण बघा. चर्मरंगू लागी रोहिदासा संगी कबीराच्या मागे शेलेवणी. कबीर महाराजांच्या मागे शेले विणतोय किंवा सजन कसाया विकू लागी मास. संसारामध्ये मदत तो भगवान परमात्मा करत असतो. शालिग्रामाच्या रूपाने काय करायचा तर मांस विकू लागायचा. फक्त तो भक्तासाठी कोणतीही काम करायला तयार आहे. कारण तो संसार भक्ताचा संसार पूर्णत्वेकडे नेण्याचं काम त्या भगवान परमात्म्याचं आहे. लक्षात घ्या. आणि भक्ताचं संसार पूर्णत्वेकडे नेण्यासाठी तो भगवान परमात्मा अनेक कोणत्याही थराला जायला त्याची तयारी आहे. तुम्हाला सांगून जाईल की आत्ताचं उदाहरण तुम्हाला सांगून जाईल की ज्यावेळेस चोखोबारायांची मंडळी जी पत्नी आहे चोखोबारायांची पत्नी गर्भावस्थामध्ये आहे आणि तिचे दिवस भरत आलेले आहेत. आणि दिवस भरत आलेले असताना चोखोबारायांची पत्नी म्हणते की तुम्ही आषाढी वारीला जाच काही हरकत नाही. पण माझी जी नणंदबाई आहे तिला तुम्ही काय करा तर इथे आणून ठेवा आणि मग तुमच्या वारीला निघून तुम्ही जा. चोखोबाराय मात्र बहिणीला आणण्याच्या उद्देशाने घरातून बाहेर निघालेले आहेत. आणि बाहेर निघाल्यानंतर वारी चालत असताना वारकऱ्यांची दिंडी त्यांच्या दृष्टिक्षेपात पडावी. आणि पडल्यानंतर तिथे जे भजन चालू आहे त्या भजनामध्ये गुंग होत चोखोबाराय मात्र पंढरीच्या वाटचालीला लागलेले आहेत. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम असं भजन करत करत जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई असं भजन करत 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 चोखोबाराय मात्र पंढरपूरच्या दिशेने वाटचालीने चाललेले आहेत. मात्र कृष्ण आपला जो पांडुरंग परमात्मा आहे तो पांडुरंग परमात्मा मात्र विचार करतोय की चोखोबाराय माझ्याकडे येत आहेत. आणि इकडे चोखोबारायांची पत्नी मात्र काय आहे गर्भावस्थामध्ये आहे. आणि त्यांच्या बहिणीला आणायला चाललेले असताना ते विसरून गेलेले आहेत. आणि मग तिचे तर दिवस भरत आलेले आहेत आणि बहीण तर येणारी नाही. आणि माझ्या भक्ताची जी पत्नी आहे ती एकटीच आहे आणि तिचे दिवस भरत असलेले असताना आपण तिचं बाळंतपर्ण करण्यासाठी जावं आणि भगवान परमात्म्याने चोखोबारायांच्या बहिणीचं रूप धारण करावं आणि दरवाजाला आवाज द्यावा. वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा दार हाका मारी. तो भगवान परमात्मा दरवाजा वाजवतोय आणि कृष्ण भगवान परमात्मा चोखोबांची बहीण व्हावं. आणि बहीण झाल्यानंतर चोखोबारांनी काय करावं तर चोखोबारांच्या त्या भगवान परमात्म्यांनी काय करावं तर बहिणीच्या रूपामध्ये येऊन चोखोबारांच्या
पत्नीचं बाळंतपण करावं, असा जो भगवान परमात्मा आहे ना, हा भगवान परमात्मा माझ्या भक्तांकरिता, माझ्या या संत महात्म्यांकरिता कुठलेही काम करायची त्याची तयारी आहे. वास्तविक पाहता तो भगवान परमात्मा सोपा नाही आहे. तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे की तो भगवान परमात्मा या हरिदासांनी काय केलं, हट्ट केला आणि म्हणून तो सगुण रूपाला धारण केलेला आहे. लक्षात घ्या. नाहीतर वास्तविक पाहता तो भगवान परमात्मा सगुण नाही. ज्ञानोबा म्हणतात की अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिशी भजे. तो भगवान परमात्मा अव्यक्त आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही किंवा रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. तो भगवान परमात्मा रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असा जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा एवढा कठीण आहे, एवढा कठीण आहे. या 12व्या अध्यायामध्येच म्हटलंय ज्ञानोबारांनी की योगाची या वाटा जे निघाली गा सुवटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. तो भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर योग मार्गाने जावं लागतं, नाहीतर भक्ती मार्गाने जावं लागतं. तेव्हा तो भगवान परमात्मा प्राप्त होत असतो. योग मार्गाने गेला तर तो भगवान परमात्माची प्राप्ती करण्यासाठी काय काय करावं लागलं. ज्ञानोबा म्हणतात की एखाद्या योग मार्गाने जर गेला तर योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. किंवा ज्ञानोबा म्हणतात पाहे पा लोहाचे चणे, जया बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणी शुद्ध म्हणून. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला लोखंडाचे चणे द्यावे, तो भुकेने व्याकुळ आहे, मग तो लोखंडाचे चणे खाऊन काय होईल, जगेल का वाचेल, तर तो जगणारही नाही, जगणारही नाही, वाचणारही नाही, तो मरेल. रामकृष्ण नंतर करतो याचा. तो जगणारही नाही, वाचणारही नाही, तो मरेल. एवढा योग मार्ग कठीण आहे. मग लक्षात घ्या, एवढा योग मार्ग कठीण असताना भगवान परमात्मा म्हणतोय की तुम्ही जर माझ्या भक्ती कराल, माझ्या भक्तीच्या मार्गाने जर तुम्ही आलात बघा, तर मी सर्व जबाबदारी पार पडत असतो. एवढी. कारण बघा, योग मार्गाने जर गेलात तर योग्याची जबाबदारी ही योग्याला आहे, आणि भक्ती मार्गाने जर गेलात ना तर भक्ताची जबाबदारी भगवान परमात्मा स्वतः स्वीकारत असतो. पण तुम्हाला ज्ञातच आहे की भक्त प्रल्हादासाठी प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार केला, विदारुणी दैत्य प्रेम पान्हा पाजीला, पांडुरंग येऊ पांडुरंग येऊ, कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. काय म्हटलंय की द्रौपदी पांचाळी सभे माझी आली, वस्त्र हरणे वस्त्री कैशी झाली माऊली. द्रौपदी पांचाळी सभेमध्ये आणावी, पण त्या भगवान परमात्म्याने अंबर रूप धारण करून तिचं रक्षण करावं. प्रल्हादाचा कारणासाठी स्तंभी अवतार धारण करावा, फक्त भक्ती मार्गाने गेलं तर. आणि हे सर्व सामान्य लोकांना तो भगवान परमात्मा कळावा म्हणून या हरिदासांनी तुमच्या आमच्यावर उपकार केले आहेत की अनिला रूपावळे करुणी खळी साया, हरिदासे म्हटलंय. असा जो भगवान परमात्मा आहे ना, हा भगवान परमात्मा दुर्मिळ आहे, योग्यांना दुर्लभ आहे. पण तो भगवान परमात्मा जर आपण भक्ती मार्गाने जर स्वीकारलं, भक्ती मार्गाने तर त्याच्याजवळ गेलो तर तो आपलं सर्वस्व काम तो करत असतो. म्हणून कारण त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. तो म्हणतो तुम्ही मला शरण या, अनन्य भावाने शरण या, मी तुमचा सर्व योगक्षेम वाहण्याचं काम जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून अनेक भक्त त्या भगवान परमात्म्याला शरण जात आहेत. आणि शरण जात असताना देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, असा त्यांचा भाव असतो. नवे नवे त्या भगवान परमात्म्यासाठी ते रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात. या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला फार मोठं भाग्य आहे. आपल्या भारतभूमीमध्ये आपण जन्माला आलो आहोत, आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहोत की ज्ञानोबाराय, तुकोबाराय, संत एकनाथ महाराज आदी करून सर्व संतांचं विचार आपल्या जीवनामध्ये आपण जर स्वीकारले आणि तर मग आपल्याला
तुकोबारा म्हणतात ना की आम्हा हरीच्या दासांना भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगीबी कोडे संकट. तो भगवान परमात्मा आमचं रक्षण करत असल्यामुळे आम्हा चिंता नाही धाक म्हटलंय. आम्हाला कसल्याच प्रकारची चिंता नाही. आम्ही काय आहोत तर निर्भय आहोत. का निर्भय आहोत बरं? निर्भय असण्याचं कारण फक्त एकच, काय तर त्या भगवान परमात्म्याचे आम्ही दास आहोत. आणि दास असल्यामुळे तो भगवान परमात्मा तर काय आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे. तो भगवान परमात्मा ब्रह्मांडाचा चालक असल्या कारणाने तो भगवान परमात्मा त्याचे पाय घाला मिठी मोर नेगी जगजेठी, त्याच्या पाय माला मिठी घातल्यामुळे कोण सुख धरले संसारी जरी असलं तरी पण तो भगवान परमात्मा तो कृपाळू आहे. आणि तो कृपाळू असल्यामुळे आम्हाला काय नाही, आम्हा भयच चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, आणि झाला इहलोक परलोक मात्र काय आली सकळीक वैकुंठ. तो भगवान परमात्मा आमच्या सोबत असल्यामुळं आम्हाला चिंता नाही, आम्हाला धाक नाही, कुठल्याच प्रकारची चिंता नाही. काय म्हणताय, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. किंवा कारण का तर आम्ही त्या भगवान परमात्म्याचं आवडीने नामचिंतन करतो. नाथ महाराज म्हणतात, आवडीने भावी हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि तो सर्वात भगवान परमात्मा सर्वांची काळजी करतो, सर्वांची काळजी करतो. बघा काय म्हटलंय की बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती. म्हटलंय आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करण्याचं काम तो भगवान परमात्मा करत असतो. आईच्या गर्भामध्ये असताना तो काय करत असतो, आपलं रक्षण तो भगवान परमात्मा करत असतो. फक्त त्या भगवान परमात्म्याचं चरणारविंदावर आपलं मन असलं पाहिजे. तुम्हाला एक महाभारतातलंच उदाहरण सांगून जाईल की ज्यावेळेस जो अश्वत्थामा आहे आणि या अश्वत्थाम्याने या पांडवांचा नाश करण्यासाठी काय करावं तर ब्रह्मास्त्र सोडावं. 5 पांडव आणि जो अर्जुनाची जी सुनबाई आहे, पांडवांची जी सुनबाई आहे उत्तरा, आणि उत्तरेच्या गर्भामध्ये असलेला जो गर्भ आहे त्या गर्भाचाही नाश व्हावा म्हणून काय करावं, 6 ब्रह्मास्त्र सोडावे. आणि 6 ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर 5 पांडव मात्र नतमस्तक झालेले आहेत. नतमस्तक झाल्यामुळे ते पुन्हा ब्रह्मास्त्र रिटर्न केलेलं आहे. पण उत्तरा जी आहे ती उत्तरेच्या गर्भामध्ये असलेला जो आहे परीक्षित राजा, आणि ह्या परीक्षित राजाचं रक्षण त्या भगवान परमात्म्याने केलेलं आहे. लक्षात घ्या. कारण ती उत्तरा म्हणते की देवा मी नतमस्तक होईल, पण गर्भामध्ये असलेलं जे माझ्या गर्भामध्ये असलेलं जे बालक आहे ते कसं काय ते कसं काय नतमस्तक होईल. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याने त्या पांडवांचं रक्षण करण्यासाठी, पांडवांच्या कुळाचं रक्षण करण्यासाठी त्या भगवान परमात्म्याने उत्तरेच्या गर्भामध्ये आईचं भाव स्वीकारून तिथं जाऊन त्या गर्भाचं रक्षण केलेलं आहे. म्हणजे काय, वाहू हा संसार देवापायी, हा संसारच देवापायी जर वाहिला गेला तर संसाराची चिंता आपल्या अंतःकरणामध्ये राहणार नाही. पण आम्ही काय करत असतो, हा संसार माझा आहे, हे सर्व माझे आहेत, आणि याचा आपण अंगीकार केल्यामुळे सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षमयेत मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझी स्वहित नेनती कोणी. सर्व सुखाच्या आशेमध्ये आपण त्या भगवान परमात्म्या काय करत असतो, संसारामध्ये गुंतलेलो आहोत. आणि या संसारामध्ये गुंतल्यामुळे आम्ही देवाचं नामचिंतन करायला तयार नाहीत, आणि तयार नसल्यामुळे आपल्याला दुःख आहे. पण हे दुःख जर निवारण करून घ्यायचं असेल तर हा संसार देवाच्या चरणारविंदावर वाहिला पाहिजे. आणि मग चरणारविंदावर वाहिल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकांमध्ये आनंदाचं भरण करेन.
पण केव्हा? देखिले पाय विठोबाचे. तो संसार सुखाचा केव्हा झाला? ज्ञानोबा म्हणतात, आजी संसार सफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, आजी संसार सफल झाला गे माये. विठोबाचे पाय पाहिल्यामुळे संसार सफल झालेला आहे. आणि हा संसार सफल होण्यासाठी तुम्ही आम्हीही त्या भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावर राहिलं पाहिजे. आणि मग चरणारविंदावर राहिल्यानंतर त्याचे पाऊले समान आपल्या हृदयामध्ये ठेवल्यानंतर तोची एक दान शूरदाता, तो भगवान परमात्मा उदार आहे. तो भगवान परमात्मा उदार असल्यामुळे तो सर्वांचं रक्षण करतो आणि तो तुमचं आमचंही रक्षण करेल. ज्ञानोबा म्हणतात की तो समर्थ आहे, तो ब्रह्मांडाचा मालक आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो भगवान परमात्मा सामर्थ्यवान आहे, शक्तिशाली आहे. किंवा वृक्षाची ही पानं हलेजाची सत्ता, त्याच्या हातामध्ये सर्व कार्य आहे. आपण जे बोलतोय, मी बोलतोय, आपण जे सर्व काही क्रियाकर्म करतो, हे सर्व त्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. मग नवे नवे झाडाचं पान हलणं ही त्या भगवान परमात्म्याच्या हातात आहे. वृक्षाचीही पानं हलेजाची सत्ता. मग असा जो भगवान परमात्मा आहे, हा भगवान परमात्मा भक्तांचं रक्षण करत असल्यामुळे संत निर्भय आहेत. आणि निर्भय असल्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारचं भय नाही. आणि भगवान परमात्मा ही म्हणतोय की माझ्या भक्तांकरता, जे माझे जिवलग आहेत, यांना संसाराची चिंता करण्याची आवश्यक गरज नाही. कारण का? तर ज्ञानोबाराय उदाहरण देत आहेत की एखादा श्रीमंत मनुष्य आहे, एखादा धनवान मनुष्य आहे आणि त्याची जी पत्नी आहे, ती पत्नी दुसऱ्याच्या दारामध्ये कोरांना नाम भिक्षा मागण्यासाठी जाईल का? जाऊ शकत नाही. तसं माझे जे भक्त आहेत, मी कोण आहे? तर या ब्रह्मांडाचा मालक आहे. आणि या ब्रह्मांडाचा मालक असल्या कारणानं माझ्या भक्तांना कुठल्याच प्रकारचं भय, माझ्या भक्तांकरता कुठल्याच संसाराची चिंता नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात की काय समर्थाची कांता कोरांना मागे, समर्थाची कांता कोरांना मागू शकत नाही. तसं माझे जे भक्त आहेत, त्या माझ्या भक्तांना संसाराची चिंता करण्याची आता काहीच गरज नाही, असं ज्ञानोबाराय या ओवीच्या माध्यमातून सांगत असतात. झालेली सेवा विश्वमौली ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित करूया आणि सेवेला इथेच पूर्णविराम देऊया. प्रवचनाला थोडासा उशीरच झाला. महाराजांनी सांगितलं होतं 7 वाजता प्रारंभ करूया, पण प्रारंभ ही सेटिंग करता जरा वेळ लागला, त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो. आणि या लॉकडाऊनमध्ये हरिभक्तीपरायण आमचे परमश्री परमादरणीय बाळासाहेब महाराज खरमाळे आणि हरिदास महाराज, हरीश महाराज दिघीकर यांच्या माध्यमातून श्री ज्ञानेश्वरी फेसबुक अमृताती ही पैदा जिंके, आज या माध्यमातून विश्वमौली ज्ञानोबारायांचा, नाथ महाराजांचा, अनेक संत वाङ्मयांचा ज्ञानेश्वरी प्रवचन भजनाच्या माध्यमातून काय होतंय, तर या लॉकडाऊनमध्ये आम्हाला या फेसबुकच्या माध्यमातून श्री ज्ञानेश्वरी फेसबुक पेजच्या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य वारकरी संप्रदायासाठी मोठं मोलाचं कार्य ते करत आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि मला ही सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी त्यांच्या शतशः ऋणी आहे. तसेच या फेसबुकला मात्र आशीर्वादाची आवश्यकता आहे. म्हणजे जेही कार्य करायचं आहे, हे कार्य करण्यासाठी कुठल्या तरी आधाराची आवश्यकता गरज असते. तो आधार म्हणजे आशीर्वाद रूपी पाठबळाची आवश्यकता असते. आणि हे पाठबळ म्हणजे फार मोठं पाठबळ आहे की आमचे परमस्नेही परमादरणीय ज्येष्ठ गुरुबंधू शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचे वंशज श्री योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांचं आशीर्वाद आणि आमचे परमस्नेही परमादरणीय आळंदीकर पुरुषोत्तम दादा पाटील, पुरुषोत्तम दादा आणि योगीराज महाराज गोसावी असतील. खूप प्रेम करणारी मंडळी आहेत साधकांवर आणि यांच्या माध्यमातून ऑनलाईन
अभ्यासक्रमही मोठा एक स्तुत्य उपक्रम ते राबवत आहेत आणि त्याचे कार्याध्यक्षही हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज खरमाळे आहेत. खूप मोठं योगदान वारकरी संप्रदायासाठी आज मिळत आहे. आपण काळानुरूप आपण बदल करत आहोत, हे फार मोठं भाग्याचं आहे. कारण वारकरी संप्रदायाची पताका नामदेवरायांनी पंजाब प्रांतापर्यंत नेली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लागू जगी पंजाब प्रांतामध्ये पर्यंत नेली. आज हा विश्व संप्रदाय होण्यासाठी आपल्याला या नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला कधीच हे अशक्यप्राय होणार नाही. आणि महाराजांचे फार मोठे प्रयत्न आहेत की त्यांच्या माध्यमातून हे ज्ञानदान ऑनलाईनचं मोठं उपक्रम ते राबवत आहेत. आणि पुनश्च एकदा मला ही सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी बाळासाहेब महाराज खरमाळे, हरीश महाराज दिघीकर यांच्या शतशः ऋणी आहे. आणि पुरुषोत्तम दादा आणि योगीराजजी दादा गोसावी यांचाही आशीर्वाद मला प्राप्त व्हावा हे मी त्यांच्या चरणारविंदावर नतमस्तक होऊन मी प्रार्थना करतो. विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हा सर्वांना या लॉकडाऊनच्या माध्यमातून हे जगण्याची शक्ती तुम्ही आम्हाला प्रदान करा. आणि या लॉकडाऊनमध्ये अनेक दुःख, अनेक जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे. महाराष्ट्र शासन असो, भारताचं जे केंद्रातून जे शासन असेल, आमचे परमश्री जे पंतप्रधान माननीय श्री मोदीजी साहेबांच्या माध्यमातून, उद्धवजी साहेबांच्या माध्यमातून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कोरोनासाठी जेवढा शक्य होईल तेवढे प्रयत्न ते शासनाच्या माध्यमातून राबवत आहेत. अनेक जे विद्युत कर्मचारी असतील, डॉक्टर असतील, नर्स असतील, यांचं फार मोठे प्रयत्न आहेत. तर हे या प्रयत्नांचा अवमान न करता आपण सर्वांनी त्या शासकीय नियमांचं पालन आपण केलं पाहिजे. मास्क लावला पाहिजे आणि ठाईच बैसोनी करा एक चित्ता आवडी आनंद आळवावा. आणि त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर हा कोरोनाचा बापही निघून जाऊ शकतो. तर फक्त एकच करावं लागेल, त्या भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावर नतमस्तक होऊन आपण नामस्मरण करणं अत्यावश्यक गरज आहे. ते नामस्मरण ज्या ज्ञानोबाराय तुकोबारांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, त्या ज्ञानोबाराय तुकोबारांचं आपण भजन करूया आणि आपली सेवा समर्पित करूया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. झालेली सेवा पुनश्च एकदा विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो, नाथबाबांच्या चरणी समर्पित करतो. आणि तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो ही विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला इथेच पूर्णविराम देतो. श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्था आळंदी, सारशी जिल्हा पालघरच्या वतीनं, बांगर परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांना या लॉकडाऊनमध्ये उत्तम आरोग्य लाभो, त्याची काळजी करायची आवश्यकता नाही. कारण खूप लोक घाबरलेले आहेत आणि या कोरोनामुळं घाबरल्यामुळे बरेच लोक हार्ट अटॅकनी गेलेले आहेत. तर घाबरण्याचं कारण आवश्यक काही गरज नाही. त्या भगवान परमात्म्यावर चरणारविंदावर विश्वास ठेवा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तो भगवान परमात्मा नक्कीच आपली काळजी करतो, तो काळजी घेतोय. मुंगी के पाव में घुंगरू बजे वो भी अल्लाह सुनता है. त्याच्यामुळे आपण त्याचं स्मरण करा
आणि घाबरण्याची पुनश्च एकदा आवश्यकता नाही. आणि या कोरोनामध्ये ज्या लढत असताना डॉक्टर्स, नर्स असतील, शासकीय कर्मचारी असतील, त्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे. आणि आदिपुरुष सर्वसामान्य लोकांनाही या कोरोनामध्ये प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे. तर त्यांनाही चिरशांती लाभो अशी मी प्रार्थना करतो. महत्त्वाचा विशेष की माझ्या भारतमातेचे संरक्षण करणारे जे वीर जवान आहेत, या वीर जवानांनाही माझा शतशः नमन आहे. आणि माझे हे शब्द मी इथेच पूर्णविराम करतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. गोविंद बाबा महाराज की जय. ठरावी 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 ठरावी. रामकृष्ण हरी.